मागे हो, मागे थोडं थोडं मागे 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 हे लाईट बंद कर खंडू. पाण्याच्या बाटल्या नाही घेतो. नाही ही केमिकल आहे. पाण्याची बाटली घेऊन एक सामान उचलून एक केमिकल आहे. पाणी भरून टाकतो. हे गोरखा बघा हा विषय दोन प्रकारचा आहे. जे महाराष्ट्रामध्ये बूम काढा हो. हे लाईट बंद कर ना खंडू. बोला सर बोला. शेतकरी मारण्याची आम्हाला गरज का वाटली. आमचा शेतकरी रात्रंदिवस जनावरांच्या पाठीमागे राखतो, शेतीमध्ये कष्ट करतो, तो चारा जनावरांना घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो. अख्खं कुटुंब हे माईक बाजूला करा. करत असतं. हे बूम काढा रे. अरे बूम काढा रे. येतो ऑडिओ. बूम काढा रे. ये प्रणीत आ जा इधर. प्रणीत आ इधर. बूम सेंटर में रखते आ जा इधर. सुन नहीं रहे लोग. आ जा इधर. निकेश दूध पावडर आहे की त्यामध्ये थोडी टाकली तर 250 मिली दुधाचं 1 लिटर दूध होत आहे. दुसरा प्रकार आहे केमिकल टाकायचं आणि पावडर टाकायची. गाईचं दूध म्हशीचं करना पड़ेगा ना. इन लोग सुन नहीं रहे, समझ में नहीं आ रहा. बोले बोले बोले. सगळी बेसन ज्याला माहित नाही ते पण करतील. म्हणून आजा इधर आगे आ जा. हे तुम्हाला सगळं माहित आहे. किधर से डाल रहे थे. घ्या अजून. अरे एमबीएस ऐकत नाही. अरे अरे घेऊन दे ना. समजत नाही त्यांना. बूम मागे गेला मग असून बोलतो ना. ऐकत नाही. जाऊ शकत नाही का. अरे हे नाही कोण आहे भाई. अरे बूम काढा ना तिकडून यार. समजत नाही ते करते. सचिन बूम काढ बाजूला घे. आम्ही ते बाटलीत घालून आणले. म्हणजे 10 रुपयाचं होतलं केमिकल. 10 रुपये माझ्या अंगावर दुसऱ्या प्रकार आणि पुढे आता हे बघा हे तेलाचा थर आलाय वर. आता हे मिक्स केलं. सचिन ऑन आहे ना. अरे बूम काढा रे. बूम काढा ना यार. व्हिज्युअल मध्ये येतो रे बूम. मिक्सरचा आवाज येत नसेल. माईक मध्ये मिक्सरचा आवाज नाही. आता हे पाणी आहे. 1 लिटर पाणी टाकायचं आहे. आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन वर. पाणी वेस्टेज झालंय झालंय. आणि ह्याचं सगळं केमिकल मिळतं इस्लामपुरात. रोग कुणाकडे आहे. नाही मला म्हणायचं तिथनं आणलंय. इस्लामपूरचा तो नेमका कोण आहे. बघा ते नंतर तुम्ही चेक करा. हा विषय राजकारणाचा नाही. हा अतिशय गंभीर विषय आहे. लोकांच्या जीवनाशी लोक करतायत. ही पावडर टाकली का एसएनएफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्टमध्ये त्याला सापडत नाही. आणि अच्छा जी आता एक तिप्पट तयार झालं. तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली.
एका टँकरचे 3 टँकर करतात ते किती एका टँकरचे 3 टँकर करतात बघा वाचून बघा तुम्ही केस कसा आलाय बघायला पुढे नका जाऊ मोबाईल धार काढल्यासारखं दूध आहे ते खूप नाही का बघा ना अरे थांबा सर ते पण हाताचा पकडा भाऊ भाऊ थेट पोडियमवर या ना आता पोडियमवर या ना भाऊ 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 पोडियमवर या ना दुसरा प्रकार आहे की करून दाखवा लवकर इथं करून दाखवा अरे ते मास्क काढणं कॅमेरा झूम नाही का हा एक प्रकार झाला आता दुसरा प्रकार आहे बघा हे दूध 200 मिली आता हे अंदाजे आम्ही टाकतोय त्याला बाजूला व्हायला बघा हे तेल आहे त्याला बाजूला व्हायला पिटियावाला तुम्ही जे दूध खाता पिटिया बाबू बाजूला जाईल हे फॅटसाठी आहे चला की जरा. आता हे तेल आहे बघा ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय याचं 10 लिटर होतं बरं का 1 लिटरचं 10 लिटर होतं आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करतील शेतकरी यात करत नाही प्रयोग पण याला दुधात सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात कशाला सांगताय ते तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे छोटू बाजू ना थोडा बाजूला जाई ना युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत चालू आहे एसएनएफ साठी माहित नाही आता आलो डायरेक्ट आल्यावर हे करतोय लाव नसेल तर लाव पाहिजे मला माझी एकाच 10 लिटर तयार होते केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 तर आज ठेवलं तर सकाळपर्यंत गंजतं ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं इतकं डेंजर आहे शरीराचं काय करत असतं मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायकाल तर तिथं दूध निघतंयच कसं काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावर टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं अरे लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळाला दूध घेऊन पाजतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढलाय असं हे रोग कशामुळे वाढले हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही अशी केमिकल दुधात भेसळले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागले एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचं आहे टँकर लावून एक टँकर असं लावायचं 2 टँकर दूध लावायचं इकडं अर्ध करायचं पाणी ओतायचं केमिकल ओतायचं पावडर टाकायचं झालं पटेल साहेब पोडियमवर या सर पोडियमवर या प्लीज पोडियमवर या सर
अरे पोडियमवर घेऊ दे. पोडियमवर या सर, पोडियमवर या सर. चला पोडियमवर या सर. सर पोडियमवर, सर पोडियमवर, पोडियमवर. अरे पोडियमवर या रे. भाऊ पोडियमवर येऊ द्या. भाऊ पोडियमवर या. भाऊ पोडियम, भाऊ पोडियम, 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 पोडियम. भाऊ पोडियमवर या. भाऊ पोडियमवर या. राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25,00,000 तयार होतं. आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं. आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. पण सदाभाऊ, तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करायला हवा का, मनुष्यवळ दाखल करावा का, ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार? 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे. ही मागणी आम्ही दोघं लावून धरू. कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे. आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे. तुम्ही एक आरोप केला की ज्या गायींच्या आणि म्हशींच्या गोठ्यांमध्ये विक्री होत आहे. बघा दूध कसं आहे बघा. फेस म्हशीच्या कासातनं आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध. तुम्ही काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? गोपीचंदजी, तुम्ही जे हे आता सांगताय की गायीचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत. आणि एकदा आता तपासणी होणार आहे का? तुम्ही एफडीएकडे मागणी करणार आहात का? थांबा थांबा थांबा. हे बघा तुम्ही एफडीएकडे आणि याची फॅट आणि एसएनएफ सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट एसएनएफ पण तसाच. म्हशीच्या दुधाचा गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पुढाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही. इकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय?
हे दूध संघवाले, शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं, तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा. आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1,00,000 लिटर, 2,00,000 लिटर, 3,00,000 लिटर, 5,00,000, अरे कुठनं आलं हे? 1,00,000 लिटर गोळा झाला का 3,00,000 करते ते. आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते. आता तुम्ही सांगा, 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? तो तिकडे आंदोलन करतोय, सगळे सरकारच्या नावानं मग ओरडतायत की दुधाला दर का मिळत नाही. हे जर भेसळ थांबली, आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा. आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. आता मला काय लोक बोलले, अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा? अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी, पुण्यात राहणारी, शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही, जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत, त्यांना तुम्ही कसलं दूध देताय? जे रानामध्ये राबते आमची बहीण, आमची आई, आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास 2-2 तास लागतात, दिवसभर चारा चारतेत, त्यांच्या दुधाला दर मिळत नाही. म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी हा प्रयोग केलाय. त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे. तुम्ही हा सगळा विषय दाखवलाय, सर्वसामान्य मुंबईकर आहेत, त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो, त्यांना काय सांगा? नाही, त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत, ज्यांची चांगली नाव आहेत, त्यांचं दूध घेतलं पाहिजे. परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना, कुणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे. इकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढायचं कारण काय? फक्त आता शेतातला माल, त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशकं मिळत आहेत, रासायनिक खतं मिळत आहेत, तिथं अडचण आलेली आहे. कोंबड्या घेतल्या, कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय, ते 100 ग्राम, 150 ग्राम, 200 ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते. माणसानं खायचं काय? फक्त धनगराची बोकडं आणि मेंढरं, फक्त त्याच्यात आता केमिकल नाही. माझी आहेत म्हणून मी सांगत नाही, पण खरी वस्तुस्थिती आहे. शाकाहारी लोक मला शिवाय देतील, पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही. परंतु पुढे जे काही आता बंदिस्त फार्म आहेत, तिथं पण इंजेक्शन मारली जात आहेत. हर माणसानं मग खायचं काय? पण हे अमूलचं जे दूध आहे, वारणाचं आहे, गोकुळचं आहे, या मोठमोठ्या कंपन्या देखील मोडसं ऑपरेटिंग. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या बघा ना, चेक करायचं सगळं. चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा. मी कुणाचं नाव घेणार नाही, माझं कुणाशी असं म्हणणं नाही. पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे. मी 8 दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय. अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे रॅकेट तिथं चालतंय ना. कुणाला तर बरं जात असेल, ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे 3 टँकर करतात. तुम्ही जावा ना खोलामध्ये. ते कारवाई का होत नाहीये? जर आपलं सरकार असेल तर त्या ठिकाणी कारवाई का केली? मला असं कळालं की 50,000 लिटरच्या वर, सुरेश धस अण्णा परवा मला बोलले, 50,000 लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या वाचनात आलं नाही. जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे की बाबा किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेलं. समजा 50,000 लिटरच्या वरती कलेक्शन आहे, तिथं जाता येत नसेल, त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती. काय प्रकार आहे बघा ना. डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं, ते कुठं शेतकऱ्यावर गेलं? मग ह्यांचं कलेक्शन किती आहे? जर चेक करायचं म्हणलं तर 5 रुपये अनुदान दिलं ना सरकारनं, मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं, तुमच्या डेअरीतनं बाहेर किती पडतं, तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात, हे सगळं चेक करता येईल. नाही, पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही, दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना. सर, आज ख्रिस्ती समाजाच्या वतीनं तुमच्या विरोधात आंदोलन केलं जाते, मोर्चा काढण्यात येतोय. वारंवार ख्रिस्ती समाजाबद्दल अपमान. मी काय अपमानित बोललो? ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली का केली? मी म्हणतोय का? नाही. आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते, धर्मांतरण करा म्हणून. काल अहिल्यानगर एसपी साहेबांचा मला फोन आलता, तुम्ही फोन करून विचारा. तिथं पण असाच प्रकार घडलाय. काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय. मग हे ख्रिस्ती लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात, ते जर ऋतुजाला न्याय मिळावा म्हणून उतरले असते, मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना. मी तुम्हाला काय बोललोय? धर्मांतरण करायचं नाही. करायचं का? तुम्ही आमिष दाखवून, दबाव टाकून, तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो, तुम्हाला बरं करतो, तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही, आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त करतो, हे योग्य आहे का? तुम्ही घराला पैसे देतो, रेशनला तुम्हाला गहू देतो, तांदूळ देतो, शाळेचं दप्तर देतो, पुस्तकं देतो, आणि मग तुम्ही धर्मांतरण करा. हे इथून पुढे कुठं आली एवढी लोक?
2011ची जनगणना आहे. 2.5 कोटी ख्रिस्ती बांधव अख्ख्या देशात आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळे मोर्चे झाले. काढा ना, किती आहेत लोक? ही सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत. नाव त्याचं बघा ना, आडनाव बघा. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं SC ST VJNT OBCच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय, धर्मांतरण केलाय, त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय, जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय, लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय, कन्व्हर्ट झालेल्या पद्धतीनं, मृत्यू झाल्यानंतर जाळाच्या ऐवजी त्याला पुरला जातोय, तर त्याचा पुरावा जर त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्फ करायचं आहे. ही मागणी केल्यानंतर हे सगळे बिथरलेले आहेत. मागच्या मी वर्ष 1.5 वर्ष झालं हे शोधत होतो, हे बेसळ कशी करतायत, पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. आणि म्हणून माझे सगळे सहकारी 8-10 दिवस मी गावाकडे पण करून बघितलं 2-3 वेळा, कसं दूध होतंय, दुधाचा वास येतोय बघा, सेम दुधासारखा. हे संध्याकाळपर्यंत ठेवा, असाच ठेस राहतोय. किती डेंजर परिस्थिती आहे. आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे. मग आता माझ्यावर काय टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही, परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातला दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे. मधले जे गब्बर व्हायला लागलेत, नालायकपणा करायला लागलेत, स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही? जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये, तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेलं दूध त्याला पाजाल का? तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का? तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे, आता मी ती नावं घेत नाही, नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील, ते टाकून तुम्ही करणार का? जे तुम्ही जीवनाशी खेळाल का? तुम्ही इतर लोकांच्या खेळताय तसं. म्हणून हा प्रयोग आहे. भाऊ एक जरा भाऊ